संगीत मराठी. लई बळबळतय, लई 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 बळबळतय, लई बळबळतय, मन चुळबुळतय, कधी घुटमळतय, कधी हळहळतय. इथं सावरतय, तिथं सावरतय, किती धडधडतय, किती बळबळतय, मन लई बळबळतय. आता पंखच फुटलंय म्हणजे पाखरू उडणार की. या वयात जे काय घडणार ते घडणार की. लई बळबळतय. लागिरं लागिरं हे जे गाणं आहे त्या गाण्याचं जे शूट झालं ते डॅमवर झालं होतं आणि त्यावेळेस माझी सगळ्यांनी चौघांनी सुद्धा आमच्या म्हणजे त्या तिघांनी पण खेचली होती. पण मी एकटी मुलगी असल्यामुळे माझी पण भरपूर खेचाखेची झाली होती त्या गाण्याच्या म्हणजे शूटच्या दरम्यान. पण तरी पण ती एक मजा होती. तो फील येण्यासाठी ते सगळे आम्हाला चिडवत होते हे कळत होतं. पण खरंच ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि या चिडवण्यात सगळी टीम असायची पूर्ण म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट सगळे तुटून पडायचे आमच्या दोघांवर. एवढं मला नाही चिडवलं त्यांनी कारण मी सेटवर नवीन होते आणि नाही नको नवीन आहे जाऊ दे असं करून त्यांनी मला खूप समजून घेतलं असं मी म्हणेन. चिडवलं असं नाही चिडवलं नाही चिडवलं तेवढं शूटवरती नाही तेवढं प्रमोशनच्या वेळी दंगा करतोय आम्ही. माझं तर असं खरंच काही नाहीये. तुम्ही म्हणताल की तुझे पालक ऐकतील पण मला वाटतं की ॲक्टरचा एक कर्तव्य असतं आयुष्यात सिरियसली की त्याला जो रोल मिळतो आयुष्यात कोणत्याही फिल्ममध्ये तो काय तो प्रत्येक वेळी खरा जगलाच असेल असं नाही. तर मला वाटतं हेच माझ्या बाबतीत आहे. खरंच माझ्या बाबतीत असं काही झालं नाही पण ते करून दाखवणं हे तर सर्वात मोठं चॅलेंज होतं. असं क्रश वगैरे कोणत्या मुलाबद्दल कधीच वाटला नाही कारण की स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये मी मुलांशी जास्त बोलतच नाही पहिली गोष्ट. आणि हे आता शूटच्या दरम्यान या दोघांशी बोलणं झालं म्हणूनच. नाहीतर असं कधीच झालं नाही कधीच नाही. खरं सांगायचं तर शाळेमध्ये असताना मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर एवढं म्हणजे गुंतलेलो असायचो की बाहेर लक्ष गेलंच नाही कुठे. बाहेरचं म्हणजे शाळेतच फोकस असायचा. अभ्यासाव्यतिरिक्त आमच्या शाळेत दुसरं काही म्हणजे दुसरीकडे लक्षच नसायचं कधी. पहिल्यांदा ज्यावेळेस शूट झालं त्यावेळेस आमची युनिट टेस्ट जी होती माझी ती बुडली. पण मी म्हणजे रांजणच्या वेळेस तर झालं मला नवीन नव्हतं. एलिझाबेथच्या वेळेस तर माझी पूर्ण एक्झाम बुडली होती. तर मी त्यावेळेसपासून एक सवय लावून घेतली की जो विषय आहे तो तिथल्या तिथे सोडून द्यायचा. बाबा तुम्ही शूट करताय तर तुम्हाला शूट करताना गणित किंवा अभ्यास नाही आठवला पाहिजे, तुम्हाला सायन्स नाही आठवलं पाहिजे. त्यावेळेस शूट म्हणजे शूट. पण ज्यावेळेस तुम्ही मेकअप उतरून प्रवासासाठी घरी जातात त्यावेळेस मात्र तुम्ही एक विद्यार्थी असता. तर त्यावेळेस तुम्ही जर का विद्यार्थी म्हणजे जर का ऑलवेज प्रेझेंट टेन्समध्ये राहून ते कर्तव्य पार पडलं तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा रांजणचं शूट झालं तेव्हा मी 10th होते आणि खूप महत्त्वाचं वर्ष होतं हे माझं. त्यामुळे मला आईने किंवा बाबांनी आणि मी स्वतःसुद्धा की गौरी जोपर्यंत तू शूट करतेस जोपर्यंत सीन करतेस त्याच्यामध्ये तुझं 100% तू द्यायचं आहेस आणि तिथून घरी आलीस की 100% अभ्यास करायचा. त्या गोष्टीचा विचार अजिबात मनात आला नाही पाहिजे. तिकडे काही हो त्या गोष्टीचं पण तू घरी आलीस की घरी अभ्यास करायचा. आणि सगळं म्हणजे माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा खूप समजून घेतलं. त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. त्यामुळे सगळं छान असं जुळून आलं. सुरुवातीपासूनच मी लहानपणापासून म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आधीपासून अभ्यास करतोय. म्हणजे जेव्हा फायनल एक्झामचा असतो तेव्हा युनिट टेस्टच्या वेळेस सगळं वाचून घ्यायचं, सगळा अभ्यास पूर्ण करायचा. त्याच्यामुळं जेव्हा शूट आलं तेव्हा माझं आधी रिव्हिजन फक्त करायची राहिलेली. त्यामुळं एवढं अवघड गेलं नाही एक फायनल एक्झामच्या वेळी. तर ॲक्च्युली खूपच सगळीच गाणी छान आहेत. म्हणजे आणि असं आवडतं गाणं सांगता येणार नाही कारण आपल्याला वेगवेगळे फ्लेवर मिळतात. एक लव्ह सॉन्ग आहे जे आपल्याला प्रॉपरली जे लव्ह जे आपल्या भावना असतात प्रेमाबद्दल त्यामध्ये मिळतात ते म्हणजे लागेल लागेल अजय सरांनी त्यांच्या रांगड्या आवाजात गायलंय. आणि दुसरं म्हणजे लई वळवळते की जे लव्हवरच आहे. पण आता आपण वयात आलं म्हणल्यावर आपल्या मनात काय भावना असतील तर याबद्दल एक खोडकर अशा प्रकारचं गाणं होतं. त्यामुळं कोणतं गाणं आवडतं हे सांगणं खूपच कठीण आहे कारण आपल्याला वेगवेगळे एकाच टाईपमधले असतील तर ठीक होतं. पहिली गोष्ट म्हणजे हँडल केलं हे तर खूप महत्त्वाची गोष्ट आहेच आहे. पण रांजण त्यांनी असं दाखवलं की 2 विषय एका सिनेमात त्यांनी आणलेत की बाबा लव्ह स्टोरी
आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी गनिमी कावा जो मांडलाय तो. तर अशा वेळेस काय होतं, एका बाजूला मनोरंजन आणि एका बाजूला सामाजिक संदेश दाखवताना तिथे कन्फ्युजन होतं आणि सिनेमा खूप मग भरकटत जात होता. तसं अजिबात झालेलं नाहीये. त्यांनी खूप छान प्रकारे सीन निघून मांडले, तर इथंच त्यांचं खूप मोठं यश आहे. आणि दुसरं म्हणजे जर का अतरंगी कलाकारांना हँडल करायचं असेल तर दिग्दर्शक सुद्धा अतरंगीच लागतो. आणि प्रकाश पवार सर सुद्धा तसेच होते. ते सुद्धा खूप चेष्टा करायचे, पण कामाच्या वेळेस सिरियसली काम व्हायचं, मजा व्हायची. पण त्यांनी आम्हाला सुद्धा छान हँडल केलं आणि आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली. सुरुवातीला मला पहिला सीन माझा प्रपोजचा होता की प्रताप मधूला प्रपोज करतोय आणि मी इमॅजिन पण करू शकत नाही, एवढी भीती मला वाटली होती. पण तरीसुद्धा प्रकाश सरांनी खूप सपोर्ट केला. ओव्हरऑल सगळ्याच रांजण टीमने खूप सपोर्ट केला. नाही गौरी, तू करू शकतेस, तू करशील. आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडी ती जी भीती होती कॅमेराची आणि ओव्हरऑल सगळीच भीती माझी निघून गेली. मी जसं पहिल्यांदा म्हणाले की हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्यामुळे प्रकाश सरांनी मला खूप सपोर्ट केला. प्रकाश सरांनीच नाही तर संपूर्ण रांजण टीमनेच खूप सपोर्ट केला. आमची एक अशी रांजणची एक फॅमिली झाली होती आणि फॅमिलीचे कुटुंब प्रमुख म्हणून प्रकाश सरांची जी जबाबदारी होती ती त्यांनी अगदी चोखपणे पार पाडलेली आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टी फक्त सीनच्याच नसतील तर इतर गोष्टीसुद्धा असतील की त्या खूप विचारायचे. म्हणजे तुम्ही अक्षरशः आम्हाला नाश्ता केल्यापासून ते तुम्ही जेवलात का, सगळ्या गोष्टी विचारायचे. आणि त्यामुळे ते असे एक दिग्दर्शक सर म्हणून कधी आमच्याशी वागलेच नाही. एक फॅमिली मेंबर, एक खूप मोठा कुटुंब प्रमुख जसं वागतात आपल्याशी तसे ते आम्हा सर्वांशीच वागले. खरं तर प्रकाश पवार सर हे खूप ग्रेट आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच कधी आमच्यावरती दडपण आणू दिलं नाही. ते सुरुवातीपासूनच तुला जसं हवं आहे, तुझ्या मनाला विचार पहिला की तू हा सीन कसा करू शकतोस, त्यानुसार ते विचारायचे. माझं मत विचारायचे. खरं सांगायचं तर जेव्हा गौरी सेटवरती यायची होती त्यावेळी पण त्यांनी विचारत होते की तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हिरोईन कशी हवी. तरी सर म्हटलं, सर या फिल्मबद्दल तुम्ही जास्त विचार केलेला आहात तर तुम्हीच आधीपासून सांगू शकाल की हिरोईन कशी असावी. त्याचबरोबर दिग्दर्शकाबरोबरच निर्मातेसुद्धा ते पण खूपच सुंदर होते. त्यांनी शूटिंगच्या वेळीसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आता रिलीजच्या वेळी पण ते खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहेत. त्याच्यामुळेच हा चित्रपट आता रिलीज होत आहे. तरी तुम्ही सर्वांनी येत्या 17 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकागृहात जाऊन बघावा ही नम्र विनंती. संगीत